चौथ्या महिन्यामध्ये गर्भ हृदय प्रव्यक्तिभावात म्हणजे गर्भाचा हृदय व्यक्त होतो, म्हणून गर्भिणीला दौहृद, दोन हृदय असणारी असं म्हटलेलं आहे. ह्याच वेळेला गर्भिणीला डोहाळे लागतात, म्हणून इथे गर्भिणीच्या आवडीचं खायला द्यायचं आहे असं सांगितलेलं आहे. हृदय हा मांसल भाग आहे, मस्क्युलर ऑर्गन आहे. त्याला सपोर्ट म्हणून जे शाकाहारी आहेत त्यांनी उडीद तुमच्या आहारामध्ये ठेवू शकता, उडदाची खीर किंवा उडीद तांदळाची खीर असं घेऊ शकता. जे मांसाहारी आहेत त्यांनी मांसरस घेतलं तर चालेल. चौथ्या महिन्यामध्ये नेत्र उत्पत्ती म्हणजे डोळ्यांची सुद्धा उत्पत्ती झालेली असते आणि डोळ्यांना पोषक असा पदार्थ म्हणजे नवनीत, लोणी सांगितले, म्हणून तुमच्या आहारामध्ये लोणी सुद्धा ठेवायचं. मग तो पराठा असेल किंवा तुमच्या साध्या चपातीसोबत घरी बनवलेलं ताजं लोणी तुम्ही खाऊ शकता. 5व्या आणि 6व्या महिन्यामध्ये गर्भाच्या शरीराची ताकद म्हणजे त्याचं बल, वर्ण, मानसिक आणि बौद्धिक क्षमतेचा विकास होत असतो. त्यासाठी तूप भात, दूध तूप ह्या स्वरूपात किंवा दूध हे खिरीच्या स्वरूपात घ्यायला सांगितलेलं आहे. जसे गव्हाची खीर आहे, तांदळाची आहे, शेवयाची, रव्याची, साबुदाण्याची अशी विविध खिरी करून खाऊ शकता. त्यासोबतच हे 5वा 6वा जो महिना आहे ह्यामध्ये मांस शोणित उपचय म्हणजे आयर्न लेवल्स कमी होण्याचे चान्सेस जास्त आहेत गर्भिणीमध्ये. त्यासाठी राजगिरा, नाचणी सत्व, तीळ आहेत तुमच्या आहारामध्ये ठेवायचं आहे. भाज्या हे लोखंडी कढईमध्ये करायचं आहे. त्यासोबतच बीटरूट असेल, ॲपल, पालक आणि व्हिटॅमिन सी असणारी जी द्रव्ये आहेत जसे आवळा, संत्री, मोसंबी, तर ह्या सगळ्यांचा आहारामध्ये समावेश असावा.